नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांदा भाव वाढणार का, तर कधी वाढणार, किती वाढणार, त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत. व्हिडिओ शूटिंग बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या भावात किती वाढ होऊ शकते त्या संबंधीची सविस्तर सखोल संपूर्ण बातमी आपण जाणून घेत आहोत. शेवटपर्यंत बातमी बघा आणि या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी किती भावापर्यंत किती भाव वाढू शकतात त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाची घडामोड संपूर्णपणे आपण जाणून घेत आहोत. शेवटपर्यंत नक्कीच बघा. बघू शकता स्क्रीनवरती, फिटे अंधाराचे जाळे जाळे मोकळे आकाश या गाण्याची प्रचिती यंदाच्या निवडणुकीत झाल्याचे दिसून आले आहे. दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना जोरदार धक्का दिला असून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या दिंडोरीमध्ये त्यांचा विजयाचा वारू भास्कर बगरे यांनी रोखला आहे. डॉक्टर पवार यांना मंत्री झाल्यानंतर मतदारसंघाशी तुटलेला संपर्क, कांद्याच्या प्रश्नाबाबतची उदासीनता आणि रेल्वे गाड्यांच्या थांब्याबाबत समस्या सोडण्यात आलेले अपयश आणि मतदारांना गृहीत धरल्याने त्यांचा मोठा फरकाने पराभव सामोरे जावे लागले आहे. निफाड तालुक्यातील माजी आमदार अनिल कदम, कल्याणराव पाटील, लासलगाव बाजार समितीचे सदस्य जयदत्त होळकर, माजी पंचायत समिती सभापती शिवा सुरासे, दिलीप मोरे, राजेंद्र मोगल यांनी बगरे गुरुजींच्या विजयाची प्रचंड मेहनत घेतली. भाजपचे या ठिकाणी बघितलं संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांनी भारती पवार यांच्या विजयासाठी मोठे प्रयत्न केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपळगाव बसवून येथे सभा आयोजित करण्यापासून ते मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांवर विविध जबाबदारी निश्चित करण्यापर्यंत महाजनांनी सूक्ष्म नियोजन केले. अखेरच्या टप्प्यात महाजन हे दिंडोरीत तळ ठोकून होते. मतदारसंघातील प्रमुख गावात त्यांचे कार्यकर्ते सक्रिय होते, तरी ते पवार यांचा पराभव मात्र रोखू शकलेले नाही. भारती पवार ह्या पराभूत झालेले आहे आणि आता तरी नवीन खासदार आहे. आता तरी कांदा भाव संदर्भात महत्त्वाचे मोठे निर्णय होणार आणि कांदा भाव वाढणार का या संदर्भात महत्त्वाची उत्सुकता लागून राहिली आहे. ही होती महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची घडामोड जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक तुम्ही केला असेल. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.